आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। उद्याची पूजा निर्विघ्नपणे पार पडली म्हणजे या घरावरची संकट जरा तरी कमी होतील। आईला मॅडम, ते तुम्ही मला बोलवलं? हो मारुती, मारुती तू या घरासोबत कायम सावलीसारखा राहिलायस। उद्या गुरुजींनी या घराच्या भल्यासाठी, शांतीसाठी, आदित्याच्या रक्षणासाठी एक पूजा ठेवली आहे। मी पारूला तशी कल्पना दिली आहे, पण मला असं वाटतं की तुझी इथे उद्या खूप गरज लागेल। गुरुजींनी तायडेला सांगितले, या घरावर आलेलं संकट दूर करायचं असेल तर तायडेचा जीव धोक्यात घालावा लागणार। सरळ सरळ बोलायचं गेलं तर तायडे मरणार। वाह, हे बघ, मला खात्री होती माझ्या या निर्णयामुळे तुला वाईट वाटलं ना, तरी तू माझी साथ देशील। तुम्ही काही काळजी करू नका मॅडम। या घराकरता जे जे मला करणं शक्य आहे ना ते मी करणारच। खरंच तुझ्यासारखी माणसं ही माझ्या आयुष्याचं संचित आहेत। तू माझ्या आदित्य आणि प्रीतमसाठी कधी स्वतःच्या मुलांचा, पारूचा, गणीचा कधी विचार नाही केलास। हो मॅडम, ते माझं पहिलं कर्तव्य आहे आणि पारू सुद्धा तिचं कर्तव्य पूर्ण करणार, तिला करावंच लागेल। उद्याची ही पूजा एकदा निर्विघ्न पार पडली ना की सगळ्यांच्याच डोक्यावरचं टेन्शन गेल्यासारखं होईल। गेले काही दिवस सतत ह्या घरावर मृत्यूची छाया आहे असं वाटत होतं। तायडे, मी बी तुझ्या संकट मारणार। आईले मॅडम, मृत्यूची छाया तुमच्या घरावर नाही, माझ्या घरावर पडली। मारुती, उद्याच्या पूजेसाठी गुरुजींनी साहित्याची लिस्ट दिली आहे, ती प्रिया तुला दे। फक्त ते साहित्य आणून दे तिला। हा, माझी पारू किती धीराची आहे। स्वतःच्या अंगावर मरण ओढवून घ्यायची तिची तयारी आहे आणि त्याच पूजेसाठी उद्या स्वतः तयारी करून देणार आहे। पुरी, मानलं तुला। मारुती, हा. काय झालं? नाही, काही नाही, ते उद्याच्या पूजेचा विचार करत होतो। पण तुम्ही काय काळजी करू नका, समजा सामान मी आणून देईन, पूजा निर्विघ्नपणे पार पडेल। मी येऊ का आता? हो। सांभाळून। प्रिया, आम्ही जस्ट DNA टेस्ट करून आलोय आणि रिपोर्ट्स आल्यावर हे सिद्ध होईलच की माझ्या पोटात जे बाळ आहे ते प्रीतमचंच आहे। आई शपथ, म्हणजे आता प्रियाला या घरातून बाहेर जावं लागणार का? नाहीतर ती काय करणार ना या घरात? बिचारी, सो सॅड ना। तामिनी काकू, ते उद्या कळेलच। या मॅडम, तुम्हाला खरं सांगू का, मला नाही वाटत प्रिया घर सोडून जाईल। काय आहे, गावाकडच्या बायका अशाच। सॉरी
मी विसरलेच, पण गावाकडचीच आहे ना. तुम्ही तुम्ही चला, मी खोलीपर्यंत सोडते तुमच्या. नको काळजी करू. उद्या ते रिपोर्ट्स आले ना की मग सगळे प्रॉब्लेम्स दूर होतील. तू काळजी नको करूस. ऑलरेडी एवढ्या गोष्टी विस्कटल्यात ना. उद्याचा रिपोर्ट विल बी द लास्ट नेल इन द कॉफिन. का असं बोलतोयस? अरे तो रिपोर्ट जर माझ्या अगेन्स्ट लागला, जगण्याच्या लायकीचाच नाही राहणार ना मी. प्रीतम यार प्लीज असं नको बोलूस यार. अरे मी माझं आयुष्य बर्बाद केलं. हा, तू आई बाबा वेळोवेळी सांगत होतात ना की सुधार सुधार. मी 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 नाही ऐकलं तुमचं. आता माझ्यामुळे तुम्हा सगळ्यांना मान खाली घालायला लागते रे. म्हणजे आई बाबांना काय वाटत असेल माझ्याबद्दल? त्यांना तर पश्चाताप होत असेल ना की माझ्यासारखा मुलगा जन्माला घातला त्यांनी. नाही सांग ना, पश्चाताप होतो ना तुला? नाही तू आधी शांत हो बरं. प्रत्येक माणसाच्या आयुष्यात ना प्रॉब्लेम्स येतात, संकट येतात, पण म्हणून काय असं घाबरून जायचं का? आपल्या आई बाबांनी हेच शिकवलंय का आपल्याला? आपल्या आई बाबांनी प्रॉब्लेम्सना सामोरी जायला शिकवलंय, संकटांना तोंड द्यायला शिकवलंय, त्यांच्याशी लढायला शिकवलंय. बी अ फायटर आणि फेस युअर प्रॉब्लेम्स. ओके? आणि मला खात्री आहे तू निर्दोषच सिद्ध होणार आहे. ओके? आणि मग आई तुला हक्काने घरी बोलवेल. ओके? तुला खरंच असं वाटतं दादा? हो, मला खरंच असं वाटतं. दादा तू आणि पारुना दोघंच सध्या मला जरा पॉझिटिव्ह वाईब्स देत आहेत. हो, शांत होतो आधी. उद्या जर असं काही झालं की तो रिपोर्ट माझ्या अगेन्स्ट लागला, तर तू माझ्या वतीने माफी मागशील ना आपल्या आई बाबांची? कशाला असं बोल? ऐक ना, त्यांना सांग की प्रीतमचं खूप प्रेम आहे तुमचं. त्याच्याकडून एक खूप मोठी चूक झाली आहे, पण प्लीज मोठ्या मनाने त्याला माफ कर. बोल, सांग त्यांना. हा? ही वेळच येणार नाही यार. तू प्लीज थोडं पॉझिटिव्हली विचार कर. सगळं ठीक होणार आहे. ओके? हा, शांत हो, शांत हो. प्रीतम शांत हो. तू जा, थोडा वेळ जाऊन आराम कर. जा. तू सांगा त्यांना. हो, ये जा.